मित्रांनो कधी कधी असं वाटतं की वा कॉलेजच्या रोड क्रॉस करता करता आमची फिल्डिंग न सेट होऊन जाव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी चाललो होतो कॉलेजमध्ये. आज आहे शनिवार. तर शनिवारी तर असते आमचं कॉलेजला सुट्टी. मग काय आज तर बोलावलं होतं त्यांनी. रूमवर तर काही गमत नाही म्हणून मी चाललो होतो आज कॉलेजला. तर भेटू कॉलेजमध्ये. तर मित्रांनो, मी पोहोचलो होतो कॉलेजच्या गेट समोर. तसा तर मेन गेट तर आतमध्ये आहे. मग काय आता इथून जायचं होतं आम्हाला 1 किलोमीटर आतमध्ये. कॉलेज तर खूप दूर आहे. ते बघा, ते आहे आपलं कॉलेज. तुम्ही बघू शकता किती दूर आहे पहाडावरती. तर मित्रांनो, मी निघालो होतो कॉलेजच्या रस्त्यानं, कारण की बसला यायला तर खूप टाइम होता. आज मी आलो होतो लवकर थोडासा. हे बघा, हे आहे आपलं समोर कॉलेज. तर मित्रांनो, आमचं कॉलेज ना एवढ्या पवित्र ठिकाणी आहे की तुम्ही बघू शकता. समोर आहे अंजनेरी पर्वत आणि हे बघा ते तिथं आहे बाल हनुमानजीचं मंदिर वरती आहे. आणि हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता जाते सरळ अंजनेरी मध्ये, म्हणजेच की हनुमानजीचं जन्मस्थान आहे तिथं. पोचलो होतो कॉलेजमध्ये. कॉलेजच्या बस पण आल्या होत्या. हा बघा, हा आहे कॉलेजचा मेन गेट. आता वरती आहे आपल्या कॉलेजची मेन बिल्डिंग. हे बघा, ही आहे कॉलेजची मेन बिल्डिंग आणि इकडे आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि आमचं सिव्हिल डिपार्टमेंट आहे वरती. काय काय आला तू? लेक्चर नाही येत आज. हाय रे दादा. नाही आहे भाऊ, नुसतं फालतू आलो. आम्ही आताच तर आलो. अरे हे गाईज, तर आपण आज आलो होतो कॉलेजला. का बरं? तर फक्त 2 मिनिटाच्या रजिस्ट्रेशन साठी, ते पण का बरं बॅकलॉगचे. आणि हा भाई ऑल क्लिअर असून सुद्धा आला. म्हणजे याच्या काय विचार करायचे तुम्ही सांगा. याच्यासाठी काय पनिशमेंट भेटायला पाहिजे. तर आपण भेटू आता बाहेर फाट्यावर. आपण आता चाललो रूमला, कारण की आपल्याला एड बनवलं कॉलेजवाल्यांनी. लेक्चर सांगून फक्त रजिस्ट्रेशन करून सोडून दिलेलं आहे. मग आता बघू, पायी जावं लागतं मित्रांनो. बघा हा रस्ता किती, 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. आम्ही येताना किती येतो बघा, तिकडनं 1.5 इकडनं 1.5 पायी चालतो. आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं. 3 किलोमीटरचे आमच्यावाला चालणं होऊन जातं. ते पण फक्त काय साठी. काय करता, बोलवलं, रजिस्ट्रेशन केलं, जा म्हणे. आता तुम्हीच सांगा आम्ही काय माझे तर करायला. ऑल क्लिअर असून मी हा ऑल क्लिअर आहे. याचे जाऊ द्या, हा थोडासा वेगळा विषय आहे. पण माझे होते लेक्चर्स. मित्रांनो, आपल्याला एकदा भाऊ भेटले, त्यांनी आपल्याला लिफ्ट दिली. धन्यवाद बोलतो मला. त्या दादांनी त्याला आम्हाला कॉलेज ते फाट्यावरती सोडून आता आम्ही चाललो होतो बस स्टॉप. बस स्टॉप वरती. हा बघा, इकडे चालू आहे रोडचं काम. कधी पूर्ण होतं ते काही काम सांगता कधी येत पूर्ण होते ते काही सांगता येणार नाही. आमचं नशीब पा किती खराब आहे आता. हे बघा, समोर बस चालली आता आणि आम्ही बसू नाही शकलो बसमध्ये. काय करता, आता नशीबच खराब आहे. नाही. मित्रांनो कधी कधी असं वाटतं की वा कॉलेजच्या रोड क्रॉस करता करता आमची फिल्डिंग न सेट होऊन जाव. कधी उठून माहिती पडलं किंवा 2 ब्लॉगरांची आत्महत्याने म्हणताय. व्हिडिओ आला नाही तर समजून व्हिडिओ जायचं. आला नाही तर समजून जायचे याच रोडवर पडलेलो राहू आम्ही. तर फाट्यावरती जर आलो आता, इकडून तर खूप बस चालल्या पण तिकडून तर काही तुम्ही बघू शकता. आता पौराला सिटी बसची वाट. काय करायचं काही समजून नाही राहिलं. आपली लालपरी तर काही कधी येते की नाही काय माहित. का 2-3 घंटे वाट पाहावं लागते. सिटी बस तर आली आणि तो कृष्णा गेला बस मध्ये बसून. आता मला काय माहित किती वेळ वाट बघावं लागते, कारण की आपली लालपरी तर काही येत नाही लवकर. आणि मी तर काही सिटी पासून जात नव्हतो, कारण की सिटी पासचं तिकीट खूप महाग आहे आणि मी काढला होता लालपरीचा पास. आता कधी येते काय माहिती. मित्रांनो, फायनली आपली लालपरी आली होती पण ते तिकडे गेली. काय करता आता, काही नशीबच लय खराब आहे. 1 तास झाला आता पूर्ण इथं उन्हात उभा आहो. काय करू काही समजत नाही. मित्रांनो, त्या दादांनी तर आपल्याला त्याला गावापर्यंत सोडून, आणि ते दादा पण इच्छेच होते गावात राहणारे. आता आपली रूम आहे तिथे समोर तिकडे
आता मी चाललो होतो तिकडे पैदल, आणि इकडच्या साईडचं रोडचं काम चालू असल्याने फक्त एकच साईड चालू आहे रोडची, म्हणून या रोड नंतर काही गाड्या चालू नाही आहेत. आता तुम्ही बघू शकता तिकडे समोर चालू आहे पुलाचं काम. ते बघा तिकडे जेसीबी चालू आहे. आता रूम वरती जातो मस्त, पहिले तर जेवण करतो, भूक लागली आहे, आणि मग राहतो झोपून, कारण की रात्री तर उशिरा झोपलो होतो म्हणून भूक तर मित्रांनो आपली लालपरी तर काही आली नाही. मग या दादांना लिफ्ट मागितली मित्रांनो फायनली आणि आपल्या त्यांना रूम वरती म्हटलं पोहोचलो. ते बघा दोन होते वरती आपली पर्यंत रूम. होता. ते पण आज ना चांगले होते, त्यांनी बिनफालतू पण म्हटलं कॉलेजला चल गेलो भाऊ. होतो. काही काम नव्हतं ना, काही नाही. ते कसं आहे, मला माहित नव्हतं रेग्युलरचे हे नाही आहे, आज बॅकलॉग वाल्यांचं रजिस्ट्रेशन आहे. तर मी रूमवरती आलो आणि जेवण केलं, आणि जेवण करून मी आलो होते माळीवरती. हे बघा समोर पूर्ण पहाडच पहाड आहेत, आणि हे बघा तिकडे झालं होतं पुलाचं काम. आणि इकडे मागे आहे संदीप फाउंडेशन, संदीप युनिव्हर्सिटी. तुम्ही तर नाव ऐकलंच असणार, इंटरनॅशनल कॉलेज आहे संदीप युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो, ब्लॉग जर चांगला वाटला असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग आजच्यासाठी इथपर्यंतच, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.